ते चालू झालं. आज उजनी गावामध्ये गणेशनाथ महाराजांची यात्रा आहे आणि बरेच दिवसापासून आपले इथं यात्रा चालते. आपण या गावचे कार्यकर्ते मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. कुठले उपकरण इथं चालवले जातात, काय नाही, या विषयावर आपण बातचीत करणार आहेत. सर, आपलं नाव काय? प्रथम धनराज शाहूराज पाटील. मी गणेशनाथ सेवा मंडळाचा अध्यक्ष आहे आणि 2002 पासून इथं कामावर आहे, मी काम करतो. आपल्याला इथं सेवा करण्याची संधी भेटलेली आहे. गणेशनाथ महाराजांमध्ये 2002 पासून सेवा करतायत. इथले अनुभव काय काय आहेत सर? अनुभव सांगायचे म्हणजे गणेशनाथ महाराज बरेच चमत्कार प्रसिद्ध आहेत. 355 अध्याय या ग्रंथामध्ये. तर त्या अनुषंगानं अजूनपर्यंत 377वा समाधी सोहळा आहे हा आणि तो नियमितपणे चालू. आज आपल्या समाधी सोहळ्यानिमित्ताने कुठले कार्यक्रम घेतले जाते, काय प्रथा असतात, काय युवकासाठी काय मार्गदर्शन असतं? हो, सकाळी 6 वाजल्यापासून चालू होतं. त्याच्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम असतात, प्रवचन असतात, भजन असतात, महिला मंडळाचे भजन असतात. त्याच्यानंतर कीर्तन सेवा तर दररोज एक असतेच. दिवाळी पाडव्यापासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हे दररोज एक कार्यक्रम असतो. संगीताचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मोठमोठे कलाकार त्यात सहभागी होतात. त्याच्यानंतर कुस्त्याचा कार्यक्रम असतो. शेवटचा दिवस कुस्त्याचा असतो. त्या दिवशी नामवंत मल्लाच्या कुस्त्या होतात आणि बक्षिसही त्याच प्रमाणात चांगली दिली जातात. या पूर्ण जवळजवळ 40-50 खेड्यातले लोक आणि आपल्या उजनीतले दिवाळीला कमी येतील, परंतु बाहेरून येणारे लोक जे आहेत आपल्यातून बाहेर काही कामानिमित्त गेलेले, ते यात्रेसाठी हमखास इथे येतात. जर आपल्या गावामध्ये जर बाहेरगावी कुठला व्यक्ती नोकरीला असेल किंवा कमवाया गेलेला असेल किंवा कुठल्याही कारणानिमित्त गेला तर नाताच्या या यात्रेनिमित्तानं हजर होतोच. हो, नक्कीच. एखाद्या वेळी दिवाळीला नसेल पण यात्रेच्या कार्यक्रमाला हजर असतो. आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो पौर्णिमेचा काल्याचा. काल्याचा मोठा प्रोग्राम असतो. त्याला पूर्ण पब्लिक हजारोच्या संख्येने जमते. आता आपले अनुभव काय आहेत, काय सांगता येतील का काका? या मंदिरामध्ये मी सेवा करतो. करता सेवा केली तर फळ भरपूर मिळतं. आणि गणेशनाथ महाराजांचा हा समाधी सोहळा दिवाळीच्या पाडव्यापासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चालतो. अशा प्रकारची आमची जुनी परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही आता या ठिकाणी टिकवलेली आहे. जवळजवळ आता 80 वर्ष आलेलं आहे. विणा पारा चालू, अखंड विणा चालू आहे या ठिकाणी. आणि बरेचसे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम होतात. आणि हे आमचे धवन सर या ठिकाणी येतात. बरेचसे लहान मुलाचे कार्यक्रम करतात, मुलाला प्रवृत्त करतात. अशा प्रकारचा कार्यक्रम या मंदिरामध्ये चालतो. आणि बाहेरगावची या पंचक्रोशातील अशी जी मंडळी आहे ना, ते सर्वजण त्यांची श्रद्धा भावना या ठिकाणी आहे. दररोज त्या ठिकाणी या पंचक्रोशीतील लोक गाड्या घेऊन या ठिकाणी सेवेकरता येतात आणि कीर्तन. तुमच्या गावामध्ये नाथ महाराजाचं मंदिर आहे. इथं लहान मुलांचे किती मोठे संख्या येते आहे, त्यांना भजन कीर्तन किती शिकवलं जातं. अहो, सध्याचा काळ असा आहे की मोबाईल, कॉम्प्युटर, सायन्सचा युग आहे. सध्या इकडे आपल्याकडे धार्मिक ओळखतात का? आवडतात ना. इकडले जास्त विद्यार्थी मुलं आहेत लहान. या लहान मुलाला पूर्वीपासूनची परंपरा, जुनी परंपरा चालत आलेली आहे. त्याच्यावर त्यांचा ओढा आहे आणि ते आत्मसात करतात विद्या. आतापर्यंत किती विद्यार्थी आपण इथं सज्ज केलेले आहेत? आतापर्यंत कमीत कमी 100 ते 150 विद्यार्थी तयार केलेले आहेत. पण नाथ महाराजाच्या विषयावर काय सांगता येईल आपल्याला?
नाथ महाराजांच्या विषयावर नाथ महाराजांचे असणारी ब्रह्मचारी महाराज होते. ब्रह्मचारी मधून त्यांनी काय केलं, सर्वस्वाचा त्याग करून सर्व जग आपल्याशी केलं. पशु पक्षी अपक्षी असताना त्यांच्यामध्ये भेदभाव नष्ट केला आणि त्यांना मार्गदर्शन करून त्यांना उपदेश केला आणि आपल्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी वेचलं. त्यांचे अनुभव काय आहेत? आपला आता इथं परिसरामध्ये जत्रा भरलेल्या आहे, बाहेरच्या खेडेपाड्यातून लोक येतात, पण त्यासाठी आपल्याला गावातून काय प्रतिसाद दिला जातो, काय कार्यक्रम राबवले जातात, कशा पद्धतीने केलं जातं कार्य? आता ही गणेशोत्सवाची यात्रा महोत्सव आहे. या यात्रा महोत्सवामध्ये या पंचक्रोशीमधील बरेच या ठिकाणी भक्तगण येतात. ही भक्तगण आल्यानंतर त्या भक्तगणाला या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते, त्यांचा सत्कार केला जातो, त्यांचा हार घालून त्यांना त्यांचं मन प्रसन्न केलं जातं आणि त्यांचं मन प्रसन्न केल्यानंतर ते उदार अंतःकरणाने काय करतात, गणेशोत्सवाच्या नतमस्तक होतात, साष्टांग दंडवट घालतात. मी कृतार्थ झालो, मी उद्धार झालो, आज माझं मी काय झालो, पवित्र झालो असं समजतात आणि समजून नाथानं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आनंदानं आपल्या गावाकडे मार्गक्रमण करतात. आज यात्रेनिमित्ताने आपल्याकडे कुठल्या कुठल्या पद्धतीचे उपक्रम राबवले जाते? या यात्रेमध्ये उपक्रम असे न लावलं की आपल्या गावामध्ये असणारे जे धार्मिक लोक असतात क्षेत्र, त्यांच्यावर त्यांचा सत्कार, त्यांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांना स्टेज निर्माण करून द्यायचं. जे काय पुन्हा इतर जे आहेत कलाकार लोक, गायन कला म्हणा, रांगोळी कला म्हणा, हे आपले जे कला आहेत ती कलाकार त्यांना त्यांची कला साधन करण्यासाठी, त्यांना लोकांना प्रज्वलित करण्यासाठी त्यांना तिकडे स्टेज या ठिकाणी दिलं जातं. आणि जे पारमार्थिक लोक आहेत वैष्णवजन, ह्या वैष्णव या ठिकाणी बाहेरगावचा कोणी आला तर त्यांना स्टेजवरती त्यांना सेवा करण्याची आम्ही संधी प्राप्त करून देतो. कोणी या ठिकाणी नाराज होण्याचा प्रयत्न करत नाही. त्यानंतर कोण्या गावामध्ये कुस्तीचा या ठिकाणी कार्यक्रम असतो, वर्षात जंगी कुस्त्या, तर त्याही जंगी कुस्त्यामध्ये बाहेरगावच्या जे पैलवान असतात त्यांचा या ठिकाणी सन्मान आम्ही सत्कार करतो, सन्मान त्यांना देतो आणि सन्मान देऊन त्यांनी काय करतात, खरोखर उजनी करणे आम्हाला आमचा हे काय केलं, आमचा सन्मान केला, आम्हाला मान दिला